ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि स्वतः खुद्द राज ठाकरे असे तिघही एकत्र आहेत। बाल्कनीत आपण हे तिघांना एकत्र पाहतोय आणि काही क्षणात आता हे सगळे नेते मंडळी शिवाजी पार्क मधील सभेच्या ठिकाणी येतील। महायुतीच्या या महासभेकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण म्हणजे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर असणार आहेत। त्यामुळे राज ठाकरेंची तोफी धडाडणार आहे, त्याला वेगळीच धार असणार आहे। त्यांच्या भाषणामध्ये कुठले मुद्दे असणार आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ही पहिलीच वेळ आहे। त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एक वेगळा उत्साह आहे। शिवाजी पार्कात ही सभा होते हे विशेष, तर दुसरीकडे बीकेसीत देखील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आज मुंबईत दिग्गज नेत्यांची तोफ धडाडणार आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत आहेत। वैदेही, आपण बघतोय की शिवतीर्थावर फडणवीस एकनाथ शिंदे दाखल आहेत आणि काही क्षणात आता महायुतीची महासभा होणार आहे। काय चित्र आहे पूर्ण मुंबई सोडून आणखी काय कुठून कुठून कार्यकर्ते नेते मंडळी दाखल झालेले आहेत? नक्कीच आपण बघतो तर या ठिकाणी जे आहे की शिवतीर्थ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते दाखल झाले आहेत। राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची एक बैठक होतीये, कारण नरेंद्र मोदी यांच्या सोबत एक महासभा जी आहे ती सध्या शिवाजी पार्क मैदानावर बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी आधी जी आहे ती बैठक या तीनही मोठ्या नेत्यांमध्ये बघायला मिळते आहे। हिंदुत्वाचा समान मुद्दा जो आहे या तीनही नेत्यांचा आहे, मात्र त्या पलीकडे निवडणुकीसाठी कोणते अन्य मुद्द्यांवर जे आहे ते प्रकाश टाकावा लागणार आहे, या संदर्भात ही खरं तर बैठक या ठिकाणी सध्या बघायला मिळते आहे। याशिवाय नरेंद्र मोदी एक देशाचे महत्त्वाचे नेते आहेत, त्याच्यामुळे कुठल्याही नक्कीच वैदेही यांच्या भाषणामध्ये कुठले मुद्दे असणार आहेत ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र मनसेनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभाही घेत आहेत, हे महत्त्वाचं आहे।